एके दिवशी महाराजांची स्वारी मालोजी राजेंच्या राजवाड्यात झोपाळ्यावर बसलेली होती. त्याच वेळी अप्पा सलब देवाऱ्यात देवपूजेसाठी चंदन उगाळत असताना तिथे एक उंदीर आला आणि तो निरांजनातील फुलवात खाऊ लागला. त्यावेळी उंदरांचा उपद्रव खूपच वाढलेला असल्याने अप्पांना खूपच राग आला आणि त्यांनी रागाने हातातील चंदनाचे खोडच त्या उंदराला फेकून मारले आणि त्या उंदराला एका दमातच मारून टाकले. उंदीर मेल्यानंतर त्यांनी त्याची शेपटी पकडली आणि बाहेर फेकण्यासाठी निघाले. तेव्हा स्वामींनी त्यांच्याकडे बघितले आणि त्यांच्याकडे बघून बोलले, "अरे, तो उंदीर इकडे आण." असे स्वामींनी बोलले असता अप्पांनी उंदीर स्वामींकडे दिला. त्यानंतर स्वामींनी त्याच्याकडे मोठ्या प्रेमाने बघितले आणि ज्या झोपाळ्यावर ते बसले होते त्या झोपाळ्याच्या कड्यातून 5-10 वेळा काढ घाल केली आणि मग त्याला मोठ्या प्रेमाने हातात घेतले आणि त्याकडे बघून बोलले, "अरे बच्चा, तुला काय झाले? जा, आपल्या जाती बांधवात जा." त्यानंतर आश्चर्य घडले. मृत झालेला उंदीर जिवंत झाला आणि टुनकन उडी मारून पळून गेला. मालोजी राजेंसह इतर मंडळी हा सर्व प्रकार बघत होती. त्या अनंतकोटी ब्रह्मांडाचे सत्ताधीश स्वामीच आहेत ही समज सर्वांना भेटली. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की ह्या अनंतकोटी ब्रह्मांडाचे सत्ताधीश स्वामीच आहेत. स्वामी अशक्यही शक्य करतात, हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.